नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. काय होईल, कोण येईल, प्रश्नांच्या गर्दीत कार्यकर्त्यांचा जागता पहारा, रात्रभर राजकीय हालचाली. काय होईल, कोण येईल असं वाटतंय, ते मतं कुणाची खाईल, ते निवडून येईल नवं, अशा प्रश्नार्थक वाक्यातून कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांसाठी डोळ्यात तेल घालून जागता पहारा सुरू केला आहे. मतदान केवळ दिवसावर येऊन ठेपल्याने मंडळे, महिला बचत गट ते तरुणांच्या मंडळांना फोडाफोडीला वेग आला आहे. ज्या भागात मतांची बेजमी कमी तिथे आर्थिक गणितावर समीकरणे सोडवण्याकडे त्यांचा कल आहे. प्रभागाच्या मोठ्या भौगोलिक रचनेमुळे उमेदवार निहाय मतांच्या आकडेवारीचा हिशोब मांडला जात आहे. पक्षाचे चिन्ह, उमेदवारांचा संपर्क, केलेली सामाजिक कामे, पै पावणे, कार्यकर्त्यांचा गट, अर्थपूर्ण वाटाघाटीचे निकष लावून मतांचा आकडा निश्चित केला आहे. जेथे मतांची बेरीज कमी वाटते तेथे नेत्यांच्या माध्यमातून ती पोकळी भरून काढली जात आहे. विरोधकांच्या कार्यकर्त्यांवर विशेष लक्ष ठेवलं जात असून ते कोणाच्या संपर्कात आहेत, ते कोणाच्या घरी जात आहेत याची माहिती घेतली जात आहे. रात्रीच्या पहाऱ्यातून कोणी निसटू नये व भल्या पहाटे कोणी येऊ नये यासाठी ही यंत्रणा सतर्क झाली आहे. एका दिवसात केवळ अर्थपूर्ण घडामोडीतून मते घटू नयेत याकरिता महिलांच्या गटावर कार्यकर्त्यांची नजर आहे. भागाभागातून महिलांचे गट कोठे जातात याचा अंदाज घेतला जात आहे. नाराज गटाची शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर कोणी अखेरच्या क्षणी दुखावले जाऊ नये याची काळजी घेतली जाते. अटीतटींच्या प्रभागाकडे मतदारांचे लक्ष आहे. तेथे कोण कोणाला कसा वरचढ ठरेल, कोणता उमेदवार अन्य उमेदवाराला कशी साथ देईल, ते नेत्यांनी उमेदवार निवडून येण्यासाठी लावलेल्या यंत्रणेवर चर्चा होऊ लागली आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबातील जे सदस्य उमेदवार म्हणून रिंगणात आहेत त्यांच्या मतांची आकडेमोड केली जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.